पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे व शिष्टमंडळ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन भेट घेऊन दिले निवेदन। गारगोटी येथे 15 जून 2025 रोजी प्रकाशजी आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या निवासस्थानी जाऊन कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब व शिष्टमंडळ यांनी चर्चा करून निवेदन दिले। यावेळी कलाकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। आतापर्यंत संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदने दिली आहेत। साहेब, काही मागण्या मार्गी लागल्या, परंतु काही मागण्या अजून मार्गी लागल्या नाहीत, म्हणून आज आपणास काही मागण्यांचे निवेदन देऊन आपण येत्या पावसाळी अधिवेशनात कलाकारांच्या मागण्या मांडून महाराष्ट्र राज्यातील कलाकारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे व शिष्टमंडळ यांनी केले। साहेब, ज्याला टाळ वाजवता येत नाही तो वृद्ध कलाकार म्हणून मानधन घेतोय आणि आमचा खरा कलाकार मानधनास पात्र असून सुद्धा तो बाजूला केला जातोय। साहेब, खऱ्या कलाकाराला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा लढा असेलच, परंतु या गोष्टीकडे आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गांभीर्याने लक्ष घालावे व जो खरा कलाकार आहे त्यांना न्याय मिळावा असे मत अनिल मोरे यांनी व्यक्त केले। मंत्री महोदय प्रकाशजी आंबेडकर यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात स्वतः कलाकारांच्या मागण्या नक्की मांडेन अशी ग्वाही दिली। यावेळी उपस्थित म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अब्दुल गवंडी, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार, सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रुखसाना मुजावर, कागल तालुका अध्यक्ष विलास मगदूम, करवीर तालुका अध्यक्ष पंडित बुचडे, पन्हाळा तालुका संघटक तानाजी पाटील, शफीक मुजावर उपस्थित होते। संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे: महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, महाराष्ट्रातील बँड बाजोंच्या कलाकारांना लोककलेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रातील वृद्ध कलाकार मानधन घेत असताना त्यांना 60,000 उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, त्याऐवजी 2 लाख रुपये उत्पन्न असल्याचा दाखला चालावा, यासाठीचा GR काढावा। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला वृद्ध कलाकारांचे 100च प्रस्ताव प्रतिवर्षी मंजूर केले जातात, तसे न करता जेवढे प्रस्ताव दाखल होतील तेवढे प्रस्ताव मंजूर करा। महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र वसतिगृह व्हावे, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र कार्यालय व्हावे, या प्रमुख मागण्या केल्या। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।